आता बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत नालेसफाईच्या कामावर बारीक लक्ष ठेवलं जाणार। कंत्राटदाराकडून नालेसफाई योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे तपासण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार। क्लीनअप मार्शलकडून आता डिजिटल पद्धतीने दंडाची पावती मिळणार। सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाईसाठीची रक्कम ही ऑनलाईन भरण्याची सुद्धा सोय होणार। खड्डे भरण्याच्या कामासाठी पालिकेकडून निविदा तयार करण्याचं काम सुरू। निवडणूक आयोगाची परवानगी घेऊनच लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार। पावसाळ्यापूर्वी सगळ्या रस्त्यांचं सर्वेक्षण होणार। मुंबईतील म्हाडाच्या सोडतीत उच्च गटातील महागड्या घरांचा समावेश नसण्याची शक्यता। उच्च गटाच्या घरांना मागणी नसल्यानं म्हाडा प्राधिकरणाचा विचार। मुंबईत बेस्ट बसमध्ये मागच्या 3 महिन्यांमध्ये 64,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई। विना तिकीट प्रवाशांकडून बेस्ट प्रशासनानं 40 लाखांचा दंड वसूल केला। कल्याण आणि भिवंडी लोकसभेत पोलीस ऍक्शन मोडवर। कल्याण डोंबिवलीत पोलिसांनी 773 जणांचं रिव्हॉल्व्हर जप्त केलं। 593 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई तर 119 जणांविरोधात अजामीनपात्र स्वरूपाची कारवाई। अंबरनाथमधील ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय कुलकर्णी 192 विरुद्ध 32 असा ऐतिहासिक विजय। मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी केलं अभिनंदन। उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची विक्रमी वसुली। 112 कोटी 54 लाख रुपयांची विक्रमी कर वसुली। नवी मुंबईतील सीवूडच्या खाडी किनाऱ्यावर फ्लेमिंगोंचं आगमन। पर्यटकांना फ्लेमिंगोंचं आकर्षण। फ्लेमिंगोंमुळे खाडी किनारा गजबजला।